बुलढाणा जिल्ह्याचं विभाजन करून खामगाव जिल्ह्याची नव्यानं निर्मिती व्हावी अशी मागणी जुनी आहे। तसा प्रस्ताव देखील शासनाकडे अनेक वर्षांपासून धूळ खात पडू नये। मात्र राज्यातील नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीचा मार्ग अजूनही काही मोकळा झालेला नाहीये। शासनाचं खामगाव जिल्हा होण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केलेल्या असून गुरुवारी खामगाव येथे MH56 या नोंदणी क्रमांकासह उपप्रादेशिक परिवहन कार्यालय अर्थात RTO स्थापन करण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे। त्यामुळे आता MH28 नव्हे तर MH56 असा नंबर लागणार आहे। बुलढाणा जिल्हा हा 13 तालुक्यांसह असून घाटावर 7 तर घाटाखाली 6 तालुके आहेत। यामध्ये घाटाखालील नागरिकांना आपल्या वाहनांच्या नोंदणीसाठी बुलढाणा शहरामध्ये असलेल्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये जाणं म्हणजे संपूर्ण दिवस वाया जातो आणि 200 किलोमीटरचा प्रवास देखील आधी करावा लागत होता। घाटाखालील खामगाव, शेगाव, नांदुरा, मलकापूर, जळगाव जामोद, संग्रामपूर या 6 तालुक्यांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय व्हावं यासाठी खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी खामगाव येथे RTO कार्यालय होण्याबाबत विधानसभेमध्ये आवाज उचलून सरकारकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता। अखेर शासनानं उपप्रादेशिक कार्यालयाला मंजुरी दिल्यामुळे पुणकर यांच्या मागणीला यश आलंय। यानंतर आता विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना महायुती सरकारनं बहुतांशी आमदारांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचललेली आहेत। त्यानुसार आता शासन निर्णयानुसार खामगाव जिल्हा बुलढाणा येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दर्जाचे MH56 या नोंदणी क्रमांकासह नवीन कार्यालय सुरू करण्यास याद्वारे शासन मान्यता देण्यात आलेली आहे। गेले 10 वर्ष म्हणजे मी आमदार झाल्यापासून मी या RTO कार्यालयाच्या मागे लागलोय। आपला बुलढाणा जिल्हा हा खूप भौगोलिक दृष्ट्या विस्तारित जिल्हा आहे आणि आपण जर पाहिलं तर जळगाव जामोद असेल, इकडे खामगावचा कोपरा माटरगावचा असेल, भास्कन कठोरा कालवड असेल किंवा तिकडे मलकापूर नांदुराचे लोक असतील, या लोकांना RTO पासिंग साठी 100-150 किलोमीटर जावं लागते। पासिंग करायला तिथे वेळ लागत होता आणि याच्यासाठी आपल्या खालच्या 3 तालुक्यांचं एक स्वतंत्र कार्यालय असलं पाहिजे ही भावना सर्व लोकांची होती आणि लोकांचा पैसा असेल, लोकांचा वेळ असेल, हा वाचवायचा जर असेल तर हे ऑफिस आवश्यक होतं। म्हणून आम्ही गेले 10 वर्ष झाले सतत याचा पाठपुरावा करत होतो आणि या पाठपुराव्याला आम्हाला यश मिळालं आणि खरोखर हा जनतेचा विजय आहे, हा जनतेच्या आवाजाचा विषय आहे। कारण जोपर्यंत जनता माझ्या पाठीशी उभी राहिली नसती हे RTO कार्यालय आणू शकलो नसतो। पण आज शासनाने हे RTO कार्यालय आम्हाला मंजूर करून दिलं। मी शासनाचा खूप खूप आभारी आहे। मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, देवेंद्रजी आणि अजितदादा या तिघांनी मला भरपूर पाठिंबा दिला आणि जशा जशा मीटिंग होत गेल्या त्यांनी तात्काळ अति जलद गतीने हा GR काढून आपलं हे ऑफिस मंजूर केलं।